गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवराज पाटील, तुमचा गणिताचा शिक्षक। यापूर्वी आपण दुसरा टॉपिक हा अभ्यासला होता, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स। तो टॉपिक तुम्ही अभ्यासला असेल अशी मी आशा करतो। आपण त्यावेळेस बघितलं की तो टॉपिक फक्त 4 पॉइंटवर, ते 4 तुम्हाला मी रूल्स लिहून दिले, त्या रूल्सवर तो पूर्णपणे डिपेंड आहे। आता आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। तिसरा टॉपिक आहे एचसीएफ अँड एलसीएम। तर एचसीएफ या ठिकाणी त्यांनी शॉर्ट फॉर्म दिले, एलसीएम इज ऑल्सो शॉर्ट फॉर्म। एचसीएफ मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड LCM means lowest common multiple। त्याला आपण काय म्हणतो? यस, मसावी आणि लसावी असं आपण म्हणत असतो। याच टॉपिकचा अभ्यास आपल्याला आजच्या या सेशन मध्ये करायचा आहे। तत्पूर्वी हा टॉपिक अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला प्राइम नंबर म्हणजे काय याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे। तो प्राइम नंबरचा अभ्यास करत असताना यापूर्वी आपण ज्या ज्या नंबरचा अभ्यास केला त्या नंबरचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे। मग सर्वात पहिले आपण शिकलो नॅचरल नंबर। नॅचरल नंबरला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या। देन व्हॉट इज मीन बाय नॅचरल नंबर? मग नॅचरल नंबर आपण कोणकोणत्या नंबरला म्हणतो, कोणकोणत्या संख्यांना म्हणतो? मग आपण यापूर्वी शिकलो द नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1 टू इन्फायनाइट। 1 आणि 1 पासून पुढे असंख्य असणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या असे म्हणतो। त्यानंतर आपण शिकलो होल नंबर। व्हॉट इज मीन बाय होल नंबर? तर आपण मराठीतनं म्हणतो पूर्ण संख्या। द नंबर स्टार्टिंग फ्रॉम 0 टू इन्फायनाइट, दॅट नंबर इज कॉल्ड होल नंबर। क्लियर? आता म्हणजेच काय की आपण नैसर्गिक संख्येमध्ये फक्त 0 ऍड करणार आहोत। मग होल नंबरची एक वेगळी डेफिनेशन होऊ शकते, व्हेन वी ऍड 0 इन द नॅचरल नंबर वी गेट होल नंबर। इज दॅट राईट? देन आफ्टर वी स्टडी पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर। ज्या संख्येला पॉझिटिव्ह साइन असतं ते पॉझिटिव्ह नंबर आणि ज्या संख्येला निगेटिव्ह साइन असतं ते निगेटिव्ह नंबर। मग पॉझिटिव्ह नंबरला साइन पॉझिटिव्ह असेल किंवा नसेल तरी ते काय असतात? पॉझिटिव्ह असतात। त्यानंतर आपण शिकलो प्राइम नंबर। आता या टॉपिक मध्ये आपला प्राइम नंबर म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजेच। हा टॉपिक मुख्यत्वे करून प्राइम नंबर, को प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर हे आपण यापूर्वी शिकलो। ह्या संख्यांची आपल्याला माहिती पाहिजे। देन आफ्टर फॅक्टर्स, जसं की मागच्या टॉपिक मध्ये आपण शिकलो की द रूल फॉर मल्टिप्लिकेशन अँड द रूल फॉर डिव्हिजन, हे 4च रूल होते, त्यावर तो पूर्णपणे टॉपिक डिपेंड होता। या ठिकाणी सुद्धा एचसीएफ अँड एलसीएम हा पूर्णपणे टॉपिक फक्त फॅक्टर्स, अवयव कसे पाडायचे आणि ते अवयव जर आपल्याला पाडता आले त्यावरच तो पूर्णपणे डिपेंड आहे। चला तर सर्वात पहिले आपण प्राइम नंबर म्हणजे काय समजून घेऊया। प्राइम नंबर तर आपण काय म्हणतो? मूळ संख्या। मग इयत्ता 6वी मध्ये, क्लास 6 मध्ये आपण याचा अभ्यास केला होता। प्राइम नंबर म्हणजे काय की सरळ सोप्या याच्यामध्ये की ज्या संख्येचे फक्त 2 विभाजक असतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो। किंवा आणखी एक दुसरी एक डेफिनेशन आपण बघितली होती की ज्या संख्येला 1 ने आणि स्वतःनेच भाग जातो अशा संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो। इथे लक्षात, द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड द नंबर इटसेल्फ, दॅट नंबर इज कॉल्ड प्राइम नंबर।
झाली एक डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन काय अभ्यासली होती आपण? द नंबर विच हॅज ओनली टू डिवायझर दॅट नंबर इज कॉल्ड प्राईम नंबर. तर या ठिकाणी डिवायझर शब्द आला बघा. डिवायझर म्हणजे काय? विभाजक. आपण काय म्हणतो मराठीतनं? विभाजक. तर फॉर एक्झाम्पल, तर मी संख्या घेतोय समजा 5. द डिवायझर ऑफ 5 म्हणजे 5 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या म्हणजे काय असणार आहे? 5 चे डिवायझर असणार आहे. मग 5 इज डिव्हिजिबल बाय, द फर्स्ट नंबर इज 1. 1 च्या पाड्यात 1 5 5, 1 5 जा 5. द सेकंड वन इज 2. 5 इज डिव्हिजिबल बाय 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. टेबल मध्ये येत नाही, भाग जात नाही. त्याचप्रमाणे 3 नो, 4 नो. देन आफ्टर लास्ट वन इज 5. 5 1 जा 5. द डिवायझर ऑफ 5 इज 1 and 5. दुसरं उदाहरण घेऊया. 8. द डिवायझर ऑफ 8 इज डिव्हिजिबल बाय 1. 2 4 जा 8, 4 2 जा 8 and 8 1 जा 8. The divisor of 8 is 1, 2, 4 and 8 are the divisor of 8. आता आपण या ठिकाणी बघितलं आपली डेफिनेशन काय होती? द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड द नंबर इटसेल्फ. की ज्या संख्येला 1 ने आणि स्वतःनेच भाग जातो अशाच संख्यांना आपण काय म्हणतो? प्राईम नंबर म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. किंवा सर्वात सोपी डेफिनेशन दुसरी होती, द नंबर विच हॅज ओनली टू डिवायझर. डिवायझर किती पाहिजे? फक्त 2च पाहिजे. बघ आता डिवायझर ऑफ 5 1 and 5 किती आहेत डिवायझर? 2. डिवायझर ऑफ 8 1 2 4 8 किती आहेत? 4. मग यापैकी मूळ संख्या कोणती होईल? यस 5. कारण की 5 चे डिवायझर किती आहेत? 2. त्याच्यामुळे 5 ही मूळ संख्या होणार आहे. या ठिकाणी मूळ संख्या म्हणजे काय हे सर्वांना कळालं असेल की त्यांचे डिवायझर किती असतात? 2 असतात. आणखी काही उदाहरणं घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल 3. द डिवायझर ऑफ 3 इज 1 and 3. द डिवायझर ऑफ 4 1 2 2 जा 4, 4 1 जा 4. द डिवायझर ऑफ 5 बघितलं आपण 6 1 2 3 जा 6, 3 2 जा 6 and 6 1 जा 6. द डिवायझर ऑफ 7 1 and 7. द डिवायझर ऑफ 8 आपण वरती बघितलं. द डिवायझर ऑफ 9 1 3 3 जा 9 and 9 1 जा 9. द डिवायझर ऑफ 10 1 2 2 5 जा 10, 5 2 जा 10 and 10 1 जा 10. या प्रकारे आपण प्रत्येक संख्येचे तुम्ही डिवायझर काढा. मी तर म्हणतो 100 100 पर्यंत तुम्ही प्रत्येक नंबर लिहायचे आणि त्यांचे डिवायझर लिहायचे. यामुळे तुमची काय होणार आहे? डिवायझरची प्रॅक्टिस आणि मूळ संख्या कोणत्या आहेत हे तुम्हाला लगेच कळणार आहे. आता बघा द डिवायझर ऑफ 3 1 and 3 किती आहेत? 2 आहेत. देअरफॉर 3 इज अ प्राईम नंबर. द डिवायझर ऑफ 4 किती आहेत? बघा काउंट करा. 1 2 and 3 3 आहेत. आपली डेफिनेशन काय म्हणते? द नंबर विच हॅज ओनली टू डिवायझर. पण या ठिकाणी किती आहेत? 3 आहेत. म्हणून 4 होईल का प्राईम नंबर? नॉट. तो होणार नाही. Therefore 4 is a not prime number. 6. The divisor of 6 1 2 3 4. More than 2 आहेत. Therefore 6 is also not a prime number. The divisor of 7 1 and 7. How much? 2. Therefore 7 is a prime number. The divisor of 9 किती आहेत? 3 आहेत. Therefore 9 is not a prime number. And last one, the divisor of 10 is 4. Therefore 10 is also not a prime number. इथे लक्षात की ज्या संख्येचे फक्त 2 डिवायझर असतात, 2 विभाजक असतात, त्याच संख्यांना आपण काय म्हणणार आहोत? मूळ संख्या म्हणणार आहोत, प्राईम नंबर म्हणणार आहोत. या ठिकाणी आपण महत्वाचं मग बिटवीन 1 to 100 1 ते 100 मध्ये असणारे प्राईम नंबर आपण लिहून घेणार आहोत. तत्पूर्वी अतिशय महत्वाचा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आपण बघूया. द स्मॉलेस्ट प्राईम नंबर.
सर्वात लहान मूळ संख्या कोणती? बघा आता 1. आता 1 चे डिव्हायझर काय रे? 1 चे. आपण काय बघितलं, प्राईम नंबर म्हणजे काय? डिव्हायझर किती पाहिजे? 2 पाहिजे, परंतु हा एकच आहे म्हणून हा प्राईम नंबर होईल का? नाही. म्हणून काय आपला पुढचा नंबर आहे 2. द डिव्हायझर ऑफ 2 इज 1 and 2. Therefore 2 is a prime number. Therefore the smallest prime number is 2. सर्वात लहान मूळ संख्या जर कोणती असेल तर ती कोणती आहे? 2 आहे. देन आफ्टर स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा दुसरा महत्वाचा प्रश्न, विच इज द ओनली वन इव्हन प्राईम नंबर? अशी कोणती संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे? ती कोणती? दॅट इज ऑल्सो 2. एकमेव सममूळ असणारी संख्या कोणती आहे? तर 2 आहे. आता आपण नोट डाऊन करूया, लिहून घेऊया. बिटवीन 1 to 100 किती प्राईम नंबर आहेत? 2. देन आफ्टर 3, 5, 7. देन आफ्टर 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 and 47. बघा इथे मी का स्टॉप झालो आहे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 and 47. Between 1 to 50 there are how many numbers? We count 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. Between 1 to 50 there are 15 prime numbers. किती आहेत? 15 प्राईम नंबर्स आहेत. आता आपण 50 ते 100 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या बघूया. प्राईम नंबर्स बिटवीन 50 to 100. The first one is 53, 59, then after 61, then after 67, then after 71, 73, 79, then after 83, 89 and 97. Between 1 to 100 there are 25 prime numbers. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहे. आता आपण हे इथपर्यंत बघितलं होतं. या सर्व काय आहेत? 1 ते 50 पर्यंत 1 to 50 प्राईम नंबर्स आहेत 15. आता आपण बघूया 50 to 100 किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Between 1 to 50 there are 15 prime numbers, and between 50 to 100 there are 10 prime numbers. It means that 15 plus 10 is equal to 25. Between 1 to 100 there are 25 prime numbers. आता यामध्ये आपण पहिली संख्या बघितली बघा 1. आता 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 is neither prime number nor a composite. तर कंपोजिट नंबर म्हणजे काय? की ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो? कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या म्हणतो. The number which has more than 2 divisor, that numbers are said to be composite number. चा पॉइंट आहे आपला कोप्राईम नंबर्स. आपण मराठीत म्हणतो सहमूळ संख्या. कोप्राईम नंबर म्हणजे सहमूळ संख्या. 2 numbers which have only one as a common factor or divisor are said to be co-prime number or relative prime number. की अशा 2 संख्या की ज्या 2 संख्यांच्या विभाजकांमध्ये, डिवायझर मध्ये काय असतो?
1 हा कॉमन असतो, अशाच दोन संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, सहमूळ संख्या, को प्राईम नंबर म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही दोन संख्या घेऊ शकता. या ठिकाणी फर्स्ट वन एक्झाम्पल घेऊया आपण, 5 and 8 घेऊया. दोन नंबर्स घेतले आपण, विच हॅज ओनली वन ऍज अ कॉमन फॅक्टर ऑर डिवायझर. तर आपण 5 चे पहिले एक तर आपण डिवायझर शिकलो, डिवायझर काढूया. डिवायझर ऑफ 5 1 and 5 बिकॉज 5 इज अ प्राईम नंबर. तर डिवायझर ऑफ 8, तर 8 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तो 1 2 4 जा 8, 4 2 जा 8 and 8 1 जा 8. डेफिनेशन काय सांगते बघा, which have only one as a common divisor. एकच काय पाहिजे यांच्यामध्ये, कॉमन डिवायझर पाहिजे. आता यांच्यामधला कॉमन डिवायझर काढूया आपण. इथे बघा 1 and 5 इथं 1 2 4 8 आहे. बघा 1 1 दोन्ही ठिकाणी 1 1 आहेत, देअरफॉर 1 and 1 हा काय झाला, कॉमन डिवायझर झाला. बघा 1 व्यतिरिक्त, 1 च्या व्यतिरिक्त कोणती संख्या कॉमन आहे का, सामायिक आहे का, यस नो. देअरफॉर 5 and 8 आर को-प्राईम नंबर. कारण की या दोन संख्यांच्या विभाजकांमध्ये फक्त एक ही एकमेव संख्या काय आली आहे, सामायिक आली आहे, कॉमन आली आहे. देअरफॉर 5 and 8 आर द को-प्राईम नंबर्स. देन आफ्टर सेकंड वन एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल 10 and 12. The divisor of 10, 1 2 5 जा 10, 5 2 जा 10 and 10 1 जा 10. The divisor of 12, 1 2 6 जा 12, 3 4 जा 12, 4 3 जा 12, 6 2 जा 12 and 12 1 जा 12. झाले डिवायझर. आता कॉमन डिवायझर आपण सिरी म्हणून कॉमन डिवायझर शॉर्टकट मध्ये लिहिले. बघा या ठिकाणी 1 1 कॉमन, 2 2 2 कॉमन, आणि काय का नाही. बघा द कॉमन डिवायझर इज मोर दॅन 1 and 2. देअरफॉर 10 and 12 आर नॉट को-प्राईम नंबर. ते को-प्राईम नंबर होतील का, नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कंटिन्युअसली येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या काय असतात, को-प्राईम नंबरची पेयर असते, जोडी असते. जसं की 2 3 3 4 10 11 15 16 50 51 101 and 102 आर अ को-प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर्स, जोड मूळ संख्या. इफ द डिफरन्स बिटवीन टू, आता पुस्तकात बघा, पुस्तकात काय आले, को-प्राईम नंबर म्हणलंय. तर आपण काय म्हणूया या ठिकाणी, 2 प्राईम नंबर्स इज 2. द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर्स. की अशा, आता त्या ठिकाणी को-प्राईम नंबर दिले, पण को-प्राईम नंबर लक्षात ठेवू नका. आपण त्या ठिकाणी काय म्हणूया, फक्त प्राईम नंबर म्हणूया. की अशा दोन मूळ संख्या की ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक, डिफरन्स, इफ द डिफरन्स बिटवीन 2 प्राईम नंबर्स, कोणत्याही दोन मूळ संख्यांमधील फरक इज 2, तो काय आला पाहिजे, 2 आला पाहिजे. द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर. तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत, ट्विन प्राईम नंबर म्हणणार आहोत. तर डिफरन्स या शब्दाचा अर्थ काय होतो, डिफरन्स, डिफरन्स म्हणजे फरक. फरक करत असताना मोठ्या प्राईम नंबर मधनं आपल्याला लहान प्राईम नंबर काय करावा लागतो, सबट्रॅक्ट करावा लागतो. आणि ती सबट्रॅक्शन किती आली पाहिजे, डिफरन्स किती आला पाहिजे, 2 आला पाहिजे. त्याच्या लक्षात, कोणत्याही दोन मूळ संख्या घ्यायच्या आणि त्या दोन मूळ संख्यांमधून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. जर ती वजाबाकी 2 आली, डिफरन्स 2 आला, तेव्हा त्या दोन मूळ संख्या काय होतील, ट्विन प्राईम नंबर्स होतील. फॉर एक्झाम्पल, पहिलेच उदाहरण घेऊ आपण, 5 and 7. बोथ नंबर आर प्राईम नंबर, येस, दोन्ही संख्या मूळ संख्या आहे. आता काय, बिग प्राईम नंबर मधनं स्मॉल प्राईम नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे.
7 minus 5. The difference is 2. त्यांचा फरक काय आलाय? 2 आलाय. Therefore 5 and 7 are the twin primes. For example, आता घेऊ आपण 7 and 11. Both are prime number? Yes. The big one is 11 and small one is 7. 11 minus 7, how much? 4. The difference is 2? No. Difference is not 2. Therefore 7 and 11 are not a twin prime number. कोणत्याही दोन मूळ संख्या घ्यायच्या, त्या दोन मूळ संख्येमधनं मोठ्यामधून लहान संख्या वजा करायची, वजा बाकी जर 2 आली, डिफरन्स जर 2 आला, दॅट इज ट्विन प्राइम नंबर. आणखी काही उदाहरणं घेऊया आपण. 3 and 5. बघा 3 and 5. 5 minus 3, the difference is 2. Therefore 3 and 5 are the twin prime numbers. दुसरी जोडी बघितली आपण 5 and 7. 7 minus 5, 2. Therefore it is a twin prime number. अशा तुम्हाला मूळ संख्याच्या जोड्या शोधायच्या आहेत की ज्या काय आहेत ट्विन प्राइम नंबर आहेत. त्या दोनच जोड्या मी सांगितल्या आहेत. अशा ट्विन प्राइम नंबरच्या किती जोड्या आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. आणि त्या संख्या कोणत्या आहेत तीही कमेंट तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. आशा करतो की तुम्हाला आज प्राइम नंबर, को प्राइम नंबर आणि ट्विन प्राइम नंबर हे समजलं असेल. येणाऱ्या सेशन मध्ये अतिशय महत्वाचं पार्ट, सेकंड पार्ट मध्ये आपण बघणार आहोत फॅक्टर्स. फक्त फॅक्टर्स बघणार आहोत आणि या फॅक्टर्स या टॉपिक वरच पूर्णपणे आपला HCF अँड LCM हा पूर्ण टॉपिक फॅक्टर्स वर डिपेंड आहे, हे लक्षात घ्या. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट नक्की करा. आशा करतो की आमच्या YouTube चॅनल मार्फत तुम्हाला जे आम्ही गणित सोडून दाखवतोय किंवा सायन्स असेल, मॅथ असेल, इंग्लिश असेल, हे लेक्चर तुम्हाला आवडत आहे अशी आशा करतो. धन्यवाद. गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका.